वरुड वरून आर्वी येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या वरुड आगाराच्या एसटी बसला नजीकच्या दुर्गवाडा साहूर येथील टोल नाक्यावर स्टेअरिंग लॉक झाल्याने बसचा अपघात झाला। नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली, मात्र बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सविस्तर वृत्त असे की 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास वरुड ते आर्वी बस क्रमांक MH40N 9125 आर्वी फेरी मारण्यासाठी प्रवासी घेऊन वरुड आगारातून निघाली। या बसमध्ये एकूण 7 प्रवासी होते। वरुड आर्वी मार्गावर साहूर दुर्गवाड्याच्या मध्यभागी उभारलेल्या टोल नाक्याजवळ 4 वाजताच्या सुमारास बस आली असताना बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले, त्यामुळे बस टोल नाक्यात शिरली। यावेळी बस चालक DN राऊत यांनी बस नियंत्रित करण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले, मात्र स्टेअरिंग लॉक झाल्याने काहीच करता आले नसल्याने बस टोल नाक्याच्या दुभाजकावर जाऊन धडकली। बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही, हे मात्र विशेष। किरकोळ जखमी प्रवाशांवर साहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। अनेक बस स्थानकात जुन्या भंगार बस असल्याने ब्रेक फेल होणे किंवा स्टेअरिंग लॉक होणे हे नित्याचेच झाले असून या भंगार बसेसमुळे नेहमीच छोटे मोठे अपघात सुरूच असतात। त्यामुळे होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून शासनाने याकडे जातीने लक्ष घालून नवीन बसेसचा भरणा करावा, असे मत चालक वाहक यांच्यासह प्रवाशांनी व्यक्त केले आहे। यावेळी वाहक म्हणून SM बुरे हे सेवेवर होते। अपघात होताच बस स्थानक DN राऊत यांनी आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली। वृत्त लिहेस्तोवर आष्टी शहीद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कार्यवाही सुरू आहे। अपघातग्रस्त बस वरुड बस आगारातील वर्कशॉप मधून आजच दुरुस्ती करून वरुड ते आर्वी फेरीसाठी आगारात सज्ज झाली होती। तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड।